नमस्कार मित्रांनो, सध्या आपण आहोत बार्शी या शहरामध्ये। तर बार्शी शहरामध्ये पोलिसांनी आपल्याला ह्या मनोरुग्णाची माहिती दिली होती। जवळपास लॉकडाऊनपासून हा मनोरुग्ण बार्शी शहरामध्ये बेवारस अवस्थेत करत आहे। तरी या मनोरुग्णाला आधार देण्यासाठी सगळ्यात लाख मोलाची साथ आपल्याला निलंगा येथे असलेल्या राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट या आकाशभाऊंची आहे। तर या आकाशभाऊंच्या मदतीनं आपण त्यांना निलंगा येथील असलेल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या आश्रममध्ये पोलीस व्हेरिफिकेशन करून दाखल करणार आहोत। तर सर्वप्रथम त्या मनोरुग्णाचा रेस्क्यू करू आणि त्याच्याशी संवाद करून त्याला घेऊन जाऊ मित्रांनो। आसिफ भाई क्या नाम है? क्या हुआ? फतेहपुर सिकरी सही है क्या? नहीं, आपका गाँव कौन सा? फतेहपुर है ना, सिकरी। मुझे कैसे पता चला? चलो जाएंगे गाँव में, फतेहपुर सिकरी चाहिए। चलो आइए। फतेहपुर सिकरी आपका जहाँ पे गांव है, आसिफ भाई नाम है ना आपका? हाँ, एक बोलो। कौन है ये? कौन है? हाँ, कौन है ये? ये किसका है यार? एड्रेस बता इस पर का। चलो घर जाएंगे, चलो चलो। त्याची एक बडी उडी द्यायची काय? हाय आणले सर। तुम्हाला हे करता येते शांत आहे। तर एक नंबर सध्या आपण या दादाला घेऊन पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी घेऊन जात आहोत। कारण ज्यावेळेस आपण मनोरुग्णाचा रेस्क्यू करतो त्यावेळेस व्हेरिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं असतं। तर प्रथम व्हेरिफिकेशन करूया, त्यानंतर काय विषय आहे ते तुम्हाला दाखवला जाईल। तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। दहशत केलं बादशाह इथं। अंगूठा है क्या? अंगूठे का मामा है। तर मित्रांनो, लिगली पद्धतीने पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि पोलीस व्हेरिफिकेशन केल्यानंतर हा प्लस पॉईंट आपल्याला राहतो की एखाद्या ठिकाणावरून बेवारस व्यक्ती आपण घेऊन चाललोय तर त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन करणं हे गरजेचं असतं। आणि या दादाचं आपण व्हेरिफिकेशन करून त्यांना निलंगा येथे असलेल्या राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी त्यांचा घरचा शोध लागेपर्यंत आपण पाठवत आहोत। तर या दादाने बोलता बोलता यांचा घरचा पत्ता सांगितलेला आहे। त्यांचा घरचा पत्ता बहुतेक मित्रांनो सिकरी काय तर पत्ता सांगितले, मी त्याचा टाईप करून घेतले त्यांनी बोलताना। फतेहपुर सिकरी, आग्रा, उत्तर प्रदेश। तर मित्रांनो, फतेहपुर सिकरी पर्यंत हा व्हिडिओ पाठवा। कळकळीची विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केला तर हा व्हिडिओ यांच्या घरापर्यंत जाईल आणि यांच्या घरापर्यंत जर व्हिडिओ गेला
तर हा दादा नक्कीच जाईल. तर आता बरेच लोक ह्या व्हिडिओ हिंदीमध्ये बघत आहेत, तर हिंदीमध्ये जो आपण सांगतोय फतेहपुर सिकरी आगरा इस जगह की ये भाई है. तो दोस्तों ये वीडियो इतना शेयर करो कि वीडियो आगरा फतेहपुर सिकरी तक जाना चाहिए. अगर ये वीडियो आप शेयर करोगे तो इनको सबसे बड़ा योगदान मिलेगा कि ये अपने घर जाएंगे, और ये अगर अपने घर जाएंगे तो इनकी दुआ आपको जरूर लगेंगी दोस्तों. तो वीडियो ज़्यादा से ज़्यादा शेयर करो. कॉल करता बोला लेडीज तुम्हाला कॉल केली होती पेशंटला तिकडे आणायला गेलो आम्ही एक तास पडून होता आपल्याला केस चार 6 साल से बाहर है. हाँ इधर खाती बरं का तीन वर घेतले मशीन ना नॉर्मल राहते. मित्रांनो, हे अशी त्यांची केस अशा भयानक परिस्थितीत आपल्याला आढळलेले आहेत. कॅरी बॅग बघू आहे का तो वरती साईडला ठेवू. चप्पल निघालो मित्रांनो. पायाचा अंगठा तुम्ही बघू शकता कसला मोठा आहे त्यांचा. अशा प्रकारे बटो बहिणीचे बटो पैर का नाही बटो बट जाओ कपडे दुसरा देवा मग नीचे बैठो कपड़ा दूसरा देगा. कौन का
पुढे असं गेलो मग टायर वाटलं दरवर्षी आपल्याला तर मित्रांनो, बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी आपल्याला लाख मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानातून पाण्याची सोय सुद्धा इथं आंघोळीची झालेली आहे. तर बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वती यांचे मनपूर्वक मित्रांनो आभार व्यक्त करतो. आंघोळीची सोय बार्शी पोलीस स्टेशनच्या आवारात झालेली आहे. तर बार्शी पोलीस स्टेशनच्या वतीनं जे आपल्याला सहकार्य करण्यात आलं त्याचा मनपूर्वक आभार व्यक्त करून मित्रांनो यांची आंघोळीची सोय आपण करत आहोत. ठंडे ठंडे पानी 8 साल की गंदगी निकाले, लगाओ यहाँ पे. स्टैंड ऊपर बरोबर इधर भी बैठेगा नीचे पूरा इधर भी करके पैर आगे को बैठ जाओ नीचे, अच्छी जगह है वो, बैठ जाओ. हाँ ये पैर आगे कर दो. ऐसे लगाओ ऐसे. हाँ पाणी सोडलो मुदो मुलगा करो पाणी. आसिफ भाई ये लोग ऐसा करो अच्छे से करो पूरा अच्छे से पूरा मुर्गो साइड का राइट राइट जागेला गेली काय जाता येते. बोला त्याला वाटलं असेल धरून काय करतील काय नाही. घाबरत बी असतील ना. स्माईल. तर मित्रांनो, आज बार्शी शहरामध्ये या मनोरुग्णाचं रेस्क्यू करण्यासाठी आलो असता तरी आपल्याला लाभलेली साथ, खरंच आजपर्यंत एवढं समाजकार्य केलं, प्रत्येक ठिकाणी जाऊन अशा मनोरुग्णाची मदत केली, पण आज जे आपल्याला मदत मिळालेली आहे बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याच्या वतीने खरंच शब्दात सांगता येणार नाही मित्रांनो. तर माणूस म्हणून एक हात मदतीचा कशा प्रकारे दिला जातो आणि ही मदत देत असताना असं आपल्याला लाख मोलाचं सहकार्य सुद्धा लागतं. तर या सहकार्यासाठी खरंच मनापासून मित्रांनो आभार व्यक्त करतो. आणि या दादाचं व्हेरिफिकेशन आपण शहर पोलीस स्टेशनला करून त्यांना यांचे घरचे घ्यायला येईपर्यंत किंवा यांचा घरचा 100% शोध लागेपर्यंत आपण यांना निलंगा येथे असलेल्या राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट या आश्रममध्ये पाठवत आहोत. आणि पाठवण्यापूर्वी पोलीस व्हेरिफिकेशन असेल, त्या दादाचं रोपडं पालटणं असेल, कारण गाडीत 200 किलोमीटरचा प्रवास करत आहे, त्यामुळे स्वच्छता खूप गरजेची होती. तर आपल्याला ज्यांनी आज या समाजकार्यामध्ये साथ दिली त्यांचं थोडक्यात आपल्या समाजकार्याबद्दल काय मत आहे नक्की जाणून घेऊ. दादा या, तुम्ही जी आम्हाला मदत केली आजपर्यंत अशी मदत आम्हाला कुठेच मिळली नाही. येडं माणूस घेऊन गेले की लांब थांबा, बाहेर जावा अशी आम्हाला वागणूक मिळाली, पण खरंच आज माणूस की जिवंत आहे याचा पुरावा आम्हाला नक्कीच भेटला. मी सहाय्यक पोलीस प्रधान रप्पा शेटे, वाहतूक शाखा बार्शी. आज आमच्या टीमने जे कार्य केलेलं आहे जे सांगत आहे, आम्ही ज्यावेळेस रोडवर काम करत असतो त्यावेळेस असे बरेच लोक आम्हाला दृष्टीक्षेपात येतात, परंतु त्याचं नेमकं करायचं काय हा प्रश्न होताच. जनतेला देखील आम्ही वारंवार सांगितलेलं होतं, सूचना करतो आहोत केलेलं आहे, परंतु आज आम्हाला यांनी जे
बिईंग ह्युमन पंढरपूर ही शाखा आम्हाला माहिती झाली. यापुढे आम्हा असे जर काही रुग्ण मिळून आल्यास किंवा त्यांचे कोणी नातेवाईक बेवारस असे मिळून आम्ही सदर लोकांना यांच्या मार्फतीने आम्ही यांना फोन करून सदर माणसाबाबत त्यांचा शोध घेऊन त्यांना यापुढे कळवित आहोत आणि त्यांना आमच्याकडून काय मदतीची अपेक्षा असेल तर आम्ही त्यांना करण्यास तयार आहोत. आणि आमचे बार्शी शहर पोलीस स्टेशन प्रभारी श्री अण्णासाहेब मांजरे साहेब यांनी देखील आम्हाला यापूर्वी अशा रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांबाबत सूचना केलेल्या होत्या, परंतु त्या लोकांना नेमकं करायचं काय हा प्रश्न आमच्यापुढे उभा होता. त्यामुळे आता आम्हाला आपल्या मार्फतीनं की बाबा एक संस्था आहे की जे समाजकार्य करत आहे, चांगलं कार्य आहे त्यांचं आणि त्यांचं साथ आणि पोलीस चांगलं कार्य केलं तर जनतेला एक चांगला इशारा जाईल आणि जनतेमध्ये एखादा असा रुग्ण बेवारस करत असेल तर त्याचे घरचे नातेवाईक तो भरकटलेला असेल त्याच्यावर उपचार होणं किंवा तो कशामुळे भरकटला का कारण या सर्व समस्या जर त्याच्या नातेवाईक मिळून आल्यानंतर ही जी संस्था काम करत आहे त्या संस्थेला मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना जी काही मदत लागेल ती बार्शी शहर पोलिसांच्या वतीनं आम्ही त्यांना देण्यास तयार आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, धन्यवाद. तर मित्रांनो, दादांनी खूप चांगले शब्द आपल्या समाजकार्याबद्दल बोलले. तरी आपल्याला समाजकार्यात मदत केलेल्या पूर्ण ह्या दादांची आपण तुमची ओळख करून देणार आहोत. तर दादा, तुमचं लाख मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. या मनोरुग्णाबद्दल एक शब्द आणि तुमची माहिती द्या. माझं नाव निलेश दिनकर अनंत कोळस, बार्शी शहर पोलीस स्टेशन इथं वाहतूक शाखेत कार्यरत. चौकामध्ये कार्य करत असताना का लोक जमलेत हे पाहिलं मी सुरुवातीला, पण बिईंग ह्युमन हे मी इंस्टावर पाहिलं होतं. त्यांनी असे समाजकार्य केले, मी व्हिडिओ पाहिलं होतं, त्यांना लाईक पण केलं होतं. पण त्यांच्या ह्यावर आपल्या बार्शी शहरात ते कार्य करतात ह्याबद्दल त्यांनी विचारले की आपल्याला इथं आंघोळ घालायची आहे, पाण्याची सोय कुठे भेटेल, तिथं पाणी काय उपलब्ध नाही. मग त्यांना दादा म्हणलं आपल्या पोलीस स्टेशनला अभ्यागत कक्ष म्हणून आहे तिथं त्यांना आंघोळ घाला, त्यांना स्वच्छता करा, एवढं आमच्याकडून सहकार्य होय. त्याबद्दल त्यांनी धन्यवाद म्हणले आणि एका होतकरू असा तरुण आहे त्याला त्याच्या घरी पोचवले, त्याबद्दल मी त्यांचे बिईंग ह्युमनचे या सामाजिक संस्थेचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याची शुभेच्छा देतो. मित्रांनो, असंच सहकार्य आणि सपोर्ट करत राहा. तर बार्शीमध्ये माणूस म्हणून एक हात मदतीचा दिलाय. तर ह्या दादाची जेवणाची सोय करू आणि यांना निलंगा येथे असणाऱ्या आश्रमाकडे नक्कीच आपण मार्गस्थ करू दादांनो. तर व्हिडिओवर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रांनो, बार्शी पोलीस स्टेशन लगत असलेल्या या हॉटेलमध्ये आपण सध्या जेवण करण्यासाठी आलेलो आहोत. तर यांनी सुद्धा निलंग्यामधनं सकाळी लवकर निघलो, आपण पंढरपुरातनं निघलो होतो. तर आता कोणी नाश्ता सुद्धा कोणी केला नाही यातल्या. तर जेवण करतोय, दादाला पण जेवण करून घालतोय आणि यांना निलंगा आश्रमकडे मार्गस्थ करून त्यांच्या घरचा शोध करण्याचं आम्ही काम करतोय. तर लोकेशन पुन्हा एकदा सांगतोय, फतेपूर सिकरी आग्रा या ठिकाणी जे दादा आहेत. व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि आता दादाच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा, एवढंच कळतं. मित्रांनो, नेहमीप्रमाणे जेवण आलेलं आहे आणि आपण नेहमीप्रमाणे प्रेमाचा घास हा आपलं थोडक्यात डोक्यात आलेला आहे. जेवण करण्यापूर्वी मनोरुग्णाला किंवा बेवारस व्यक्तीला प्रेमाचा घास चालू आहे, हा त्याचा आनंद उत्साह साजरा करतो. आणि अशा प्रकारे आज आपण प्रेमाचा घास चालून सुरुवात करणार आहोत. सुरू करू. तर मित्रांनो, जेवण झालं तर नक्कीच बाकी व्हिडिओ दाखवलं तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला, आम्ही पण जेवण करतो, आम्ही पण सकाळपासून जेवलो नाही. तर चला जेवण करू आणि थोड्या वेळा जेवलेली एक मिनिट. हा तुम्ही काय म्हणते पुण्याला श्रीनाथ त्याच्या बायकोचा नंबर दिला, बायको लावला जातो. तर मित्रांनो, जेवण झालेलं आहे आणि अशा प्रकारे चेहऱ्यावर एक स्माईल आहे ना, नाही आहे? अच्छा, जेवण वगैरे झालेलं आहे. तर जेवण करून आता यांना निलंगा या ठिकाणी मार्गस्थ करतोय. पण मार्गस्थ करण्यापूर्वी या दादाची आपल्याला माहिती घ्यायची आहे.
ह्या दादाच्या तोंडून यांची माहिती घेणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. ह्यांचं म्हणणं काय येतं आपण नक्कीच बघू. तर मित्रांनो, सुरुवातीपासून तुम्ही पाहत आलेला आहात की यांना पहिलं मस्जिदपासून घेतलं, पोलीस व्हेरिफिकेशन केलं आणि पोलिसाच्या मदतीने यांना स्वच्छसुद्धा केलं. त्याच्यानंतर जेवणाची सोय केली. आता जेवण वगैरे झालेलं आहे. आपण पुन्हा गाडीपाशी आलोय. तर गाडीपाशी आता आलोय आपण ह्यांना पाठवतोय निलंगा येथील राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आकाशभाऊ यांच्यासोबत आपण त्यांना सध्या पाठवतोय. पण आता एवढं सगळं झालं, पण ह्या दादाशी आपलं बोलणं राहून गेलं. तर आता चला ह्या दादाशी आपण नक्कीच बोलून घेऊया. काय विषय आहे, कसं वाटतंय, घरी जायचं आहे का नाही. तो अभी भाई आपका पूरा नाम बोलिए. हाँ, मोहम्मद आसिफ. गांव कौन सा है आपका? हाँ, फतेहपुर सिकरी गांव है. आगरा. तो उसमें लगाया ना डिस्ट्रिक्ट. अच्छा, फतेहपूर सिकरी डिस्ट्रिक्ट आग्रा असं ते म्हणत आहे. तर मित्रांनो, फतेहपूर सिकरी डिस्ट्रिक्ट आग्रा ह्या भागात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्या दादाला ह्याच्या घरापर्यंत जाण्याची मदत करा. तर हे शब्द पुन्हा हिंदीत बोलते, कारण त्या भागात हिंदीत बोलली जाते. भाइयों, फतेहपुर सिकरी आगरा इस जगह से ये भाई है. अपना नाम मोहम्मद आसिफ बता रहा है. तो वीडियो ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए. अगर आप वीडियो शेयर करेंगे तो ये अपने घर पे ज़रूर जाएंगे और आप इनके घर पे जरूर जाएंगे तो आपको दुआ मिलेगी, क्योंकि एक लावारिस आदमी को पहुंचाने में आपकी मदद हो रही है. तो आसिफ भाई, अभी हमने जो आपकी मदद की, आपके बाल बनाए, दाढ़ी कटिंग की, सब कुछ हो गया. अभी आपको कैसे लग रहा है? अच्छा लग रहा है. उसका इधर इधर कैसा लग रहा है? हर बार उसका मजाक वही रोज़ लगना होगा. अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है ना? आपसे मुलाकात होकर उसका अच्छा लगा. उसके अंदर दूसरा का मुलाकात हुई तो मैंने कंपनी राडन में ले लिया उसके अंदर, क्योंकि शाहरुख के बाद में अब लड़ती में संभाला तो शाहरुख ने संभाला ना आई नहीं तो उसका में कौन सी बहन तो ये बताया कैसे ना थी वाले टाइम तो लिया ना. अच्छा, मित्रांनो, आपसे मिलके बहुत अच्छा लगा असं ते म्हणते. तो अभी घर जाना है? घर जाने को लेकर दादा के पास जाना है. उसका मस्जिद को उसका मस्जिद के पास दादा है, उनसे मिलना है. वो दादा तेरी से ना उसका. अच्छा, तो मित्रांनो 2018-19 पासून हे बार्शी या शहरात आहेत आणि ते म्हणतात मुझे उन दादा से मिलना है, पण शक्य नाहीये. निलंग्याला जाण्यासाठी जवळपास 137 ते 150 किलोमीटरचा प्रवास आहे. तर यांना आपण आता चला मार्गस्थ करूया आणि गाडीत बसवून नक्कीच निलंग्यापर्यंत पाठवू. आणि ज्या वेळेस त्यांचे घरचे आपल्याशी कॉन्टॅक्ट करतील किंवा त्यांना घेण्यासाठी येतील त्यावेळेस नक्कीच निलंगा येथील आश्रममध्ये जाऊन त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात त्यांना नक्कीच देऊ. तर कळकळीची विनंती करतो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. फतेहपुर सिकरी दोस्तों, फतेहपुर सिकरी तक वीडियो ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए. ये भाई को अपने घर जाना है और ये भाई जब घर जाएगा तब आप वीडियो शेयर करोगे. तो वीडियो दोस्तों ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए. अपने दोस्तों को क्या बोलना है आपको? दोस्तों के साथ है. क्या बोलना है दोस्त, क्या बोलना है? दोस्तों साथ है, दोस्तों को बोलने का. अभी हम दोस्ती है ना. दोस्तों ने बोला तो दोस्तों को. अपने घर वाले को क्या बोलना है? घर वाले को, आपके घर वाले वीडियो देख रहे हैं, मैं क्या बोल रहा हूँ भाई, आपके घर वाले वीडियो देख रहे हैं तो उनको क्या बोलना है आपको? वीडियो देखा है तो उसका मैं देख लें, उसका मुझे परेशानी थोड़ी ना. उसका इस जगह से उसका ऐसी मुफ्त आपको लेके जाएंगे ना वो वीडियो देखेंगे तो. ना इसमें बनाई को लेकर आपने मित्रांनो चला यांना गाडीत बसूया. तो नाम के लिए बनाई. तर यांचं बोलणं थांबणार नाही आपल्याला, कारण वेळेचं बंधन आहे. त्यांना पुढे लांब जायचं आहे. तर गाडीत बसू आणि यांना यांच्या मार्गस्थ नक्कीच करू. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. चला आता कुठलं जातं? इकडनं जातं ना? आम्ही इकडनं जाणार. बरोबर आहे ना? आसिफ भाई बाय करो इनको. अस्सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र.
दुआ में याद रखना, फिर मिलेंगे चलते चलते। हाँ उससे पहले भी फाइन लगा था उसका मतलब जाओगे फिर? अब हम लोग जाओ क्या? मेरे को वीडियो कॉल करना वहाँ से आश्रम में से। हाँ जाओगे मैं अभी? चलो बाय। हाँ बॉय, गुड बॉय, टाटा भाई, ध्यान दो। बाय करो, ऐसा बाय करो, ऐसे बाय। तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे बार्शीमध्ये माणूस म्हणून एक हात मदतीचा आपण आज दिलेला आहे आणि जवळपास 2019 पासून बेवारस अवस्थेत असलेल्या आसिफ भाई त्यांनी त्यांचं नाव सांगितलं तर त्या दादाला त्यांचा घरचा शोध लागेपर्यंत निलंगा येथील असलेल्या राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट या आश्रम मध्ये पाठवलेला आहे। तर पांडुरंगाचरणी देवाचरणी प्रार्थना करतो की नक्कीच त्यांच्या घरचा शोध लवकरात लवकर लागेल आणि ते नक्कीच त्यांच्या घरी जातील। कळकळीची विनंती आहे मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।